MHT-CET 2007 ला विचारलेला प्रश्न आहे हा. इफ P and Q आर ट्रू स्टेटमेंट्स इन लॉजिक देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. यांच्यामधलं कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी काय करूया, चारही ऑप्शनमध्ये P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे, ते आपल्याला ट्राय करायला लागेल. जसं A ऑप्शन आहे, नंतर B घेऊया, चारही सुद्धा चेक करावं लागेल. याला पर्याय नाही आहे. P और Q इम्प्लाइज काय, निगेशन Q. तिसरा C ऑप्शन इथे घेतो मी, P अँड निगेशन Q इम्प्लाइज Q. आणि D ऑप्शन आहे निगेशन P अँड Q अँड Q. आता याच्यामध्ये ट्रूथ टेबल आपल्याला कुठली गोष्ट माहीत पाहिजे तर चार कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचे जे रूल आहेत त्याच्यामध्ये पहिला रूल आहे कंजंक्शनसाठी, दोन स्टेटमेंट जर ट्रू असतील तर स्टेटमेंटचा रिझल्ट काय येतो, ट्रू येतो. बाकी अदरवाईज फॉल्स येतो. कंजंक्शन बाकी TT नसेल तर दुसरं काही असेल, TF असेल, FT असेल, FF असेल तरीसुद्धा आन्सर रिझल्ट काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. डिसजंक्शनचा कोणता रूल लक्षात आहे आपल्या, तर दोन्ही बाजूला F असेल, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर रिझल्ट फॉल्स येतो, अदरवाईज ट्रू येतो. एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यानंतर इम्प्लिकेशनचं कोणतं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर रिझल्ट काय येतो, फॉल्स येतो. बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येतो. आणि डबल इम्प्लिकेशनचा TT असेल किंवा FF असेल, डबल इम्प्लिकेशन म्हणजे दोन्ही साईडला ॲरो, म्हणजेच इफ अँड ओनली इफ. दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील तरी रिझल्ट ट्रू येतो, किंवा बाकी केसमध्ये म्हणजे TF आणि FT मध्ये काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. एवढं जर लक्षात असेल तर आपल्याला हे सॉल्व करायला जास्त वेळ लागणार नाही. फॉर एक्झाम्पल त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे P आणि Q दोन्हीसुद्धा काय ट्रू आहेत. त्या किमती इथे टाकूया, सॉल्व करूया. म्हणजेच T और T अँड निगेशन T. आणि मग T और T काय येतं तर ऑरचा, म्हणजेच कंजंक्शनचा रूल काय, FF असेल तर F, बाकी केसमध्ये ट्रू येणार आहे. म्हणजे हे T आलं कंजंक्शन, निगेशन T. आपल्याला निगेशनचा रूल कोणता माहीत आहे, Tचं निगेशन F असतं आणि Fचं निगेशन T असतं. हा निगेशनचा रूल माहीत आहे, म्हणजे निगेशन T काय येणार आहे, F येणार आहे. आणि परत काय आलं, कंजंक्शन अँड आला. अँडचा रूल कोणता आहे, दोन्ही T असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. इथे दोन्ही T नाही आहे त्याचा अर्थ फॉल्स येणार आहे, म्हणजे हे उत्तर आपलं नाही आहे. त्यांनी विचारलं आहे कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. सेकंड बघूया लगेच. P आणि Q दोन्हीसुद्धा ट्रू दिलेलं आहे, T और T इम्प्लिकेशन निगेशन T. आणि मग इथे T आणि T दोन्ही ट्रू असतील, ऑर म्हणजे डिसजंक्शन, डिसजंक्शनमध्ये दोन्ही T असतील तर त्यांचा रूल काय आहे, तर दोन्ही F असतील तरच F येतं, अदरवाईज बाकी केसमध्ये ट्रू येतं, म्हणजे याचं ट्रू येणार आहे. आणि इम्प्लिकेशन निगेशन T, Tचं निगेशन काय, F येणार आहे. आणि इम्प्लिकेशनचा कोणता रिझल्ट लक्षात आहे आपल्या, TF असेल तर F. इथे TF आहे म्हणजे रिझल्ट येणार आहे F, म्हणजेच हे पण स्टेटमेंट आपला ऑप्शन B नाही आहे, का तर त्यांना ट्रू स्टेटमेंट पाहिजे आहे. थर्ड ऑप्शन चेक करूया. इथे ट्रू आहे कंजंक्शन निगेशन T आणि इम्प्लिकेशन T. सगळे स्टेटमेंट P आणि Q ट्रू दिलेले आहेत, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू T घेतली. आणि मग T कंजंक्शन म्हणजेच T अँड निगेशन T काय असतो, F असतो. आणि इम्प्लाइज T. आणि पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करूया. अँड आहे, कंजंक्शन आहे, आणि मग कंजंक्शनचा कोणता रूल आहे, दोन्ही ट्रू असतील तरच स्टेटमेंट ट्रू येतं, म्हणजेच हे काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. फॉल्स इम्प्लाइज T. आपण इम्प्लिकेशनचा कोणता रिझल्ट लक्षात ठेवला आहे, पहिला T आणि दुसरा F असेल तरच रिझल्ट F येतो, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येतो. पहिला T आणि दुसरा F नाही आहे, TF आहे पण उलटं येते, हे नाही चालणार, म्हणजेच रिझल्ट F येणार नाही तर ट्रू येणार. म्हणजेच आपला आन्सर कोणतं करेक्ट आहे, तर C बरोबर आहे. पण ते गोल करायच्या अगोदर आपण कन्फर्म करूया की Dचं काय प्रकार आहे, Dची काय अवस्था आहे, तर निगेशन ऑफ T कंजंक्शन T अँड T.
आणि मग निगेशन टी काय येतो एफ कंजंक्शन एफ अँड टी आणि मग अँडचा म्हणजेच कंजंक्शनचा रूल काय दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू म्हणजे तिथे एफ येणार आहे अँड टी आणि मग परत एकदा अँडचा म्हणजे कंजंक्शनचा रूल आहे दोन्ही टी असतील तर ट्रू नाहीतर फॉल्स येणार आहे म्हणजेच हे सुद्धा आपलं उत्तर नाही आहे ऑप्शन आहे आपला सी. हे कधी पॉसिबल आहे 90 सेकंदमध्ये आपल्याला आन्सर आलं पाहिजे पण याचा आन्सर तुमचा 30 सेकंदामध्येच येणार आहे ज्यावेळेस तुम्ही ट्रू व्हॅल्यूज टी एफच्या ह्या अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करताल त्यावेळेस.